जय हिंद मित्रांनो, 21 डिसेंबर 2025ला कंबाईंड गट ब ची पूर्वपरीक्षा आहे. आता राज्यसेवेची परीक्षा झाली, सगळ्या गोष्टी झाल्या. आता तुमचा स्कोर वगैरे तुम्ही चेक केला असेल बऱ्याच. म्हणजे काही लोकांना पेपरच्या बाबतीमध्ये पेपर जो होता टफ होता, मीडियम लेवलचा होता. बऱ्याच गोष्टींचा अंदाज आलेला असेल. आणि जे विद्यार्थी राज्यसेवेचे कंबाईंड गट ब ची परीक्षा देणार असतील आणि याच्यामध्ये समजा जर तुम्हाला थोडे ॲन्सर कीमध्ये मार्क्स कमी पडले असतील, तर याच्यातून पूर्णपणे खच्चीकरण स्वतःचं न करता, डिमोटिवेट न होता 21 डिसेंबरच्या परीक्षेसाठी स्वतःला प्रिपेअर करा, कॉन्फिडंट राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही जो आत्तापर्यंत केलेला अभ्यास जो आहे ना, त्याला पुन्हा रिवाईज करा. ठीक आहे. जे एक आठवडा होऊन गेला, दीड आठवडा, 2 आठवडे झालेले आहेत एक्झामच्या बाबतीमध्ये. बट आता पुन्हा एकदा बॅक टू द पॅव्हलियन येणं खूप गरजेचं आहे आणि अभ्यासामध्ये राहणं गरजेचं आहे. आता 21 डिसेंबरची परीक्षा बघितली तर आजपासून करेक्ट 1 महिना राहिलेला आहे. आणि या 1 महिन्यामध्ये तुमचं अभ्यासाचं नियोजन कसं असावं? सिंपल एका साध्या भाषेमध्ये म्हटलं तर रिव्हिजनवरती खूप भर देणं गरजेचं आहे. आणि PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे विचारण्यात आलेले आहेत प्रश्न, तर त्यांना ॲनालाइज करणं आणि त्या बेसिसवरती स्वतःचे जे प्रिडिक्शन्स जे आहेत ना, ते तयार करणं हे खूप महत्त्वाचे आहेत. म्हणजेच PYQ असतील आणि रिव्हिजन्स असतील. करंट अफेअरच्या बाबतीमध्ये जर तुम्ही आत्तापर्यंत करंट अफेअरचं प्रिपरेशन केलं नसेल, तर करंट अफेअरला आत्ता वेळ द्या. कारण करंट अफेअर बेस्ड क्वेश्चन्स जे असतात, त्याचबरोबर करंट अफेअरला धरून, विषयाला धरून काही प्रश्न येत असतील, जसं पॉलिटिक, इकॉनॉमिक्सला वगैरे असतील, तर त्याच्यावरती पण भर देणं गरजेचं आहे. त्यामुळे करंट अफेअरला स्किप करू नका. आता एज्युकेट टू इंडिया ग्रुपचं मोबाईल ॲप्लिकेशन आहे, लिंक वाटल्यास खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तर त्याच्या माध्यमातून जवळपास 5000+ MCQज मागच्या एका वर्षाची करंट अफेअर्स मी तयार केलेली आहेत. जरी तुम्ही तो कोर्स जरी घेतला, ₹100चा कोर्स आहे, बट तुम्हाला 5000 MCQज करंट प्लस बाकीच्या GS विषयाला टच असणारे आहेत. याचा नक्कीच तुम्हाला फायदा होऊ शकतो. डिपेंड आहे की तुम्हाला तुमच्या अभ्यासाच्या बाबतीमध्ये करंट अफेअरला किती पद्धतीनं काय करायचं आहे, तर वेटेज द्यायचं आहे. बट करंट अफेअर खूप इम्पॉर्टंट आहे. ओके. आणि समजा तुम्ही अगोदर जर करंट अफेअरचं प्रिपरेशन केलं असेल, तर मी स्वतःच सांगेल तुम्ही तो कोर्स घेऊ नका. अगोदर ज्याचं प्रिपरेशन केलं होतं ना, त्यालाच तुम्ही कंटिन्यू करा. ओके. केलं नसेल तर तुमच्याकडे तो 5000 MCQचा बेस आहे आणि बेस्ट MCQ जे आहेत त्या बनवण्यासाठी मी जवळपास 3 महिने दिलेले आहेत. म्हणजेच करंट अफेअर असेल, रिव्हिजन असेल, त्याचबरोबर PYQ असेल, आणखी एक सगळ्यात महत्त्वाचं की तुमचा आत्मविश्वास आहे. हा आत्मविश्वास घेऊन तुम्हाला काय करावं लागणार आहे, तर परीक्षा द्यावी लागणार आहे बघा. ठीक आहे. त्यामुळे येणाऱ्या एका महिन्यामध्ये तुम्ही अशा प्रकारचं नियोजन करा की तुम्हाला उठता, बसता, खाता, पिता जे काही करत असताना परीक्षा आठवणं गरजेचं आहे. तुम्ही कुठल्याही प्रकारचा टाईमपास या कार्यकाळामध्ये करू नका. डेफिनेटली तुम्हाला काय मिळेल तर याच्यातून यश मिळेल. आणि अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद मित्रांनो.